तर चला आज आपण तुंग उर्फ कठीणगड या गडाची माहिती घेऊ। पुण्यापासून अवघ्या 65 किलोमीटर अंतरावर तसेच लोणावळ्यामध्ये पवनालेकला लागूनच असलेला हा गड नैसर्गिकदृष्ट्या खूप सुंदर आहे। आजही आपण या गडाचा इतिहास जाणून घ्यायचा प्रयत्न करू। मावळ तालुक्यातील प्राचीन दुर्ग ही कठीणगडाची ओळख आहे। या गडावर कोथळात कोरले गेलेल्या लांबसर भुयारी गुफा या दुर्गाच्या प्राचीनतेची साक्ष देतात। येथे अत्यंत घनदाट वन असल्याने प्राचीन कालखंडापासून याच्या परिघास तुंगारणे असे संबोधले जाते। मलिक नायकचा मुलगा अहमद याने 1482 साली जुन्नर व कोकण प्रांतावर स्वारी करून तुंग गड जिंकून घेतला। 1636 सालापर्यंत दोन निजामाच्या ताब्यात होता। 1636 ते 1657 आदिलशहाच्या ताब्यात राहिला। 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतला आणि स्वराज्यात मिळवला। महाराजांनी या गडाचे नाव बदलून कठीणगड असे ठेवले। पण औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघलांची मोहीम थंडावली व मराठ्यांनी पुन्हा आपले गमावलेले सर्व गड किल्ले जिंकून स्वराज्यात मिळवले। यात कठीणगड सुद्धा होता। त्यानंतर 1818 मध्ये कर्नल प्रॉथर याने बाकी दुर्गाप्रमाणेच हा दुर्ग जिंकून घेतला। नंतर कठीणगड स्वतंत्र भारतात विलीन झाला।